ज्यांच्याबरोबर नेहमी वाईटच होते त्यांनी एकदा नक्की ऐका हा व्हिडिओ. आयुष्यामध्ये एक नियम बनवा. साधं बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत ते समजून घेतील आणि जे स्वार्थासाठी तुमच्या बरोबर असतील ते दूर जातील. कोणी पैशाने मोठा असतो, तर कोणी पदाने, तर कोणी वयाने मोठा असतो. पण खरं तर तोच मोठा मानला जातो जो ज्ञानाने मोठा असतो. सफलता मिळणे तर नक्की आहे, फक्त तुम्ही त्याची किती किंमत चुकवायला तयार आहे हे पाहायचं आहे. जगा प्रत्येक क्षण निघून जाण्यापूर्वी, कारण परत फक्त आठवणी येतात, वेळ नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. जे होऊन गेलं आहे त्याचा विचार करू नका. जे मिळालं आहे त्याला गमावू नका. सफलता त्यांनाच मिळते जे परिस्थितीवर रडत बसत नाही. कोणालाही प्रेम देणे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि कोणाकडूनही प्रेम मिळवणे सगळ्यात मोठा सन्मान आहे. वेळ लागेल पण सगळं चांगलं होईल. जे पाहिजे ते मिळेल. माझं ऐकाल तर दिवस वाईट आहेत, आयुष्य नाही. एक वेळची गोष्ट आहे. एक श्रीमंत माणूस होता. ती व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची मोठी भक्त होती. एकदा तो श्रीमंत माणूस फिरण्यासाठी आपली नाव घेऊन समुद्रामध्ये जातो. नंतर तो समुद्रामध्ये फिरता फिरता खूप पुढे निघून जातो आणि तेवढ्यात समुद्रामध्ये मोठे वादळ येते. त्यामुळे त्या श्रीमंत माणसाची नाव पाण्यामध्ये बुडू लागते. मग तो श्रीमंत माणूस आपला जीव वाचवण्यासाठी नावेतून उडी मारतो आणि तो समुद्रातून पोहत पोहत एका निर्जन टापूवर जाऊन पोहोचतो, जिथे दूर दूरपर्यंत त्याला कोणीही दिसत नाही. तेवढ्यातच समुद्राच्या किनाऱ्यावर त्याला एक झोपडी दिसते. थकलेला तो श्रीमंत माणूस त्या झोपडीमध्ये जाऊन झोपतो. तेवढ्यातच समुद्रामध्ये परत मोठे वादळ येते आणि ज्या झोपडीमध्ये तो श्रीमंत माणूस झोपला होता त्या झोपडीवर वीज पडते आणि त्या झोपडीला आग लागते. पण कसं बसं तो श्रीमंत व्यक्ती स्वतःचा जीव वाचवून झोपडी बाहेर पडतो आणि परत एकदा स्वतःचा जीव वाचवतो. या सगळ्या घटनांमुळे तो माणूस विचार करू लागला की माझ्याबरोबर हे चुकीचे का होत आहे. आणि तेवढ्याच समुद्रामध्ये एक मोठी नाव तेथून जात असते. नावेच्या चालकाला दूरवर धूर येताना दिसतो आणि तो विचार करतो बहुतेक कोणाला तरी मदत पाहिजे म्हणून त्यांनी ही आग लावली आहे. आणि तो नावचालक झोपडीच्या दिशेने जातो. त्या बाजूला जातो जिथे आग लागली आहे आणि जसा तो नावचालक त्या आगीजवळ जातो त्याला एक माणूस आगीजवळ उभा असलेला दिसतो. मग तो नावचालक नावेतून उतरून त्या श्रीमंत व्यक्तीजवळ जातो आणि त्या माणसाची मदत करून त्याला नावेमध्ये बसवतो. असा त्या श्रीमंत व्यक्तीचा जीव वाचतो. हे सगळं घडल्यानंतर तो माणूस नावेत बसून विचार करतो की देव जे पण करतो ते चांगल्यासाठीच करतो. माझी झोपडी जळाली नसती तर बहुतेक या टापूवरच माझा मृत्यू झाला असता. त्यामुळे त्या व्यक्तीसाठी ही म्हण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं खरी ठरली आणि तो व्यक्ती देवाचे आभार मानू लागला. तुमच्या आयुष्यामध्ये जे सुद्धा वाईट घडत आहे ते वाईट होत आहे असं तुम्हाला वाटतं. खरं तर ते वाईट घडत नसतं. तुम्हाला वाटतं जे घडत आहे ते वाईट घडत आहे, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की समजेल की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. ज्या व्यक्तीला तुमची कदर नाही त्या माणसाबरोबर उभं राहण्यापेक्षा एकटं उभं राहा. हा अभिमान नाही तर
स्वाभिमान आहे. चुकीच्या दिशेने चाललेल्या गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा बरोबर दिशेने एकटे चाला. कोणत्याही गोष्टीचा संताप करण्यापेक्षा रडणं चांगलं आहे, कारण संताप दुसऱ्यांना त्रास देतो आणि अश्रू चुपचाप आत्म्यामधून वाहून हृदयाला स्वच्छ करतात. आयुष्यामध्ये हरणं एक धडा आहे, जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. कमाल आहे ना, नशीब मैत्रीण नाही तरीही नाराज होते, बुद्धी लोखंड नाही तरीही गंज लागतो, आत्मसन्मान शरीर नाही पण तरीही जखमी होते, आणि माणूस ऋतू नाही तरीही तो बदलतो. आयुष्याचा अर्थ स्वतःला शोधणं नाही तर स्वतःला तयार करणे आहे. जर तुम्ही सतत भविष्याचा विचार करत राहिलात तर तुम्ही तुमचा वर्तमान पण गमावून बसताल. जर तुम्हाला मजबूत बनायचं असेल तर एकटं राहण्याचा आनंद घ्या. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा वाईट शब्द बोलू नका, कारण दुःखी मन बदलण्याची संधी खूप वेळा मिळते, पण वाईट शब्द बदलण्याची संधी परत मिळणार नाही. जग अशाच लोकांची कदर करते जे स्वतःला मौल्यवान बनवतात, त्यांची नाही जे थोडीशी संकट दिसली तरीही हार मानतात. कमजोर कोणीच नसतं, पण गरजा माणसाला कमजोर बनवतात आणि स्वार्थी लोक त्या गरजेचा फायदा घेऊन स्वतःला वाघ समजतात. स्वप्न नेहमी मोठे पहा. चंद्र मिळाला नाही तर काय झालं, पण आकाशापर्यंत तर नक्की पोहोचताल. लक्ष्मीची चोरी होऊ शकते पण सरस्वतीची नाही. त्यामुळे तुमच्या मुलांना पैसेवाला बनवण्याच्या आधी सुशिक्षित बनवण्याचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये महत्त्व त्यांनाच द्या ज्यांना तुमची किंमत समजते. कोणामध्ये काही कमी दिसली तर त्या व्यक्तीशी बोला, पण प्रत्येकामध्येच कमी दिसायला लागली तर आधी स्वतःशी बोला. वेळ नेहमीच तुमच्या बरोबर असते. चांगली की वाईट हे तुमचे कर्म ठरवते. जे लोक नेहमी फक्त षडयंत्र करत राहतात ते एक दिवस मोठ्या षडयंत्राचे शिकार स्वतःच बनतात. जीवनामध्ये कितीही वाईट काळ येऊ द्या, नेहमी कुटुंबासोबत राहा, कारण सुख आले तर ते वाढेल आणि दुःख आले तर ते विभागले जाईल. जगामधील या 4 गोष्टी कधीही भरत नाहीत. 1 समुद्र, 2 इच्छा, 3 माणसाचं मन आणि 4 स्मशान. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा.